करवंद आहे ये भाल्या उंच डोंगरात तेव्हा तुझा वासर मर्जी तुझ्या भक्तावरी तेव्हा तुझी खासर अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र नमस्कार मंडळी, सुप्रभात. तुमचं पुन्हा एकदा आपला ट्रॅव्हल विथ अमित या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो सेकंड डे आहे. आपण गावाला आलो आहे. हे आमच्या गावचं मंदिर. चावी रोहितकडे द्या. ती पण द्या. वाजलेत सकाळचे 11 आणि आमचं गाव आहे. आता मी गावातून निघालो आहे. रोहित पण आहे. पूर्ण फॅमिली आहे. गाडी केली आहे आणि आम्ही आज चाललो आहोत ज्योतिबाला. सो ज्योतिबा आमच्या इथून एक 70 किलोमीटर आहे. आमच्या गावची नदी, पाणी पण आहे नदीला. असल्यामुळे बहुतेक म्हणजे थोडंफार सोडलं तर मोस्टली सगळ्यांकडे ऊसाची शेती आहे. चला भेटू. त्या गोंड्याला आणला पाहिजे होता. गोंड्याला असं ह्याच्यात बसवायचं एक दिवशी. सो आपण मांगले क्रॉस करून पुढे आलो आहे आणि ही आहे आपली वारणा नदी. हा नवीन ब्रिज बनवला. ह्याच्या पहिला जो ब्रिज होता त्याची लेवल खाली होती. सो वारणा नदीचं पात्र पावसाळ्यात पूर्ण पाणी भरून वरतीपर्यंत यायचं. सो ज्योतिबाला जायला तिकडून पण रस्ता आहे पाठीमागून. आणि हे आता कोडोलीत जातोय आम्ही, कारण रोहित पेट्रोल फिलअप करायचं.
खरोखर हॉस्टेल लाईफ एक वेगळीच होती. कारण म्हणजे स्कूलला कधीतरी जायचो, सर्व आम्हाला हॉस्टेलमध्ये स्टडी वगैरे सर्व हॉस्टेलमध्येच असायचे, टीचर्स वगैरे. स्कूलची टायअप होतं त्या स्कूलला मी कधीतरी जायचो. हे आता आपण जेवढं चाललो आहे ना, स्कूल पण माझी कोडोलीत होती आणि आता आपण जेवढं चाललो आहे ना तेवढं असं जोडीने सगळे पूर्ण अशी वरात असते ना लग्नाची, तसं असं जोडीने असं चालत येतो इथून तिथपर्यंत स्कूलपर्यंत. आणि जशी स्कूल सुटेल थोडं काय, आम्ही 9वी 10वीला असल्यामुळे अशी सूट काही नव्हती. बट मग कुठेतरी साईडला PCO वगैरे, तेव्हा PCO वगैरे होते, PCOवरून जाऊन घरी फोन करायचं मम्मी पप्पांशी. काय खायचं वगैरे असेल थोडं इकडे फार, शाळा सुटल्यानंतर इकडेच तिकडे मार्केटमध्ये गावात फिरून काहीतरी खाया पियायचं असं. अदरवाईज आम्हाला असं अलाउड नव्हतं बाहेर जाणं येणं वगैरे. पण हॉस्टेलमध्ये सर्व जेवण खाणं हे ते सर्व होतं. खरंच यार एक लाईफ होती. बोलतात ना, आता तुम्ही किती मोठे व्हा, किती लाखाचा पगार घ्या किंवा किती मोठं तुम्ही बिझनेस करा, बट तेव्हा हॉस्टेलला असताना मित्रांसोबत एका ताटात वगैरे जेवलं, त्याची बराबरी कुठेच होऊ शकत नाही, भले 2-4 लाख रुपये पगार असला तरी. आणि आम्ही हॉस्टेलला घरातली सर्व गँग होते. गँग म्हणता येणार ना, टोळी म्हणू शकतो आम्ही. कारण मी, माझ्या मामाची मुलं वगैरे सगळे आम्ही हॉस्टेलला होतो. आणि टोळीत नंतर आम्ही आणखीन एक मेंबर भरती केला, आमच्या तायडीला आणि भरती केली. आम्ही कमी होतो, तायडीला आणि भरती केली. सो अशा प्रकारे आमचं मोस्टली एज्युकेशन वारणा कोडोलीमध्ये झालं. आम पण लागली आहे. बरं चला भेटू. सो आता ज्योतिबा डोंगरचा घाट सुरू झाला आहे. एवढं मोठं देवस्थान आहे, रस्त्याची हालत बघा. हे यमाई मंदिर, यमाई देवी म्हणजे ज्योतिबाची बहीण. बापरे, हां आता लग्नाचा सीझन आहे ना, सो सगळे लग्न झालेले पाया पडायला येतात. कारण हे कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुलदैवत आहे. ये भाल्या उंच डोंगरात तेव्हा तुझा वासर, मर्जी तुझ्या भक्तावरी तेव्हा तुझी खासर.
अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र हे आलो तेव्हा घेऊन मनी भोळा भावर तेव्हा गोड माझी मानून या घे नाही मोठं मागण नाही कुळी हावर बापा वाणी माया तुले कराला दे अरे डोई तुझ्या पायावर मुखी तुझं नावर चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. सो फायनली आपलं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहोत पन्हाळाकडे. कोल्हापूर रत्नागिरी हायवेचं काम सुरू आहे. केरली सरळ गेलं तर तुम्ही केरली या गावातून कोल्हापूर साईडला जाऊ शकता. आता आम्ही राईड घेऊन वाघबीळ मार्गे पन्हाळ्याला जाणार. भारी वाटतं का पण वाघबीळचा घाट एक नंबर. बघितलं आपण आता वाघबीळमधून खाली आलो आहोत. तर आपण कोल्हापूर रत्नागिरी हायवेला कनेक्ट होणार. आणि हा जो तुम्ही ब्रिज बघताय लेफ्ट साईडला कोल्हापूर रत्नागिरी हायवे बनतोय. स्ट्रेट सरळ एकदम. कोल्हापूर मलकापूर. पावनगड, पन्हाळागड आणि मसाई पठार. पन्हाळ्याचा घाट पण एक नंबर आहे. आपण घाटावर राहणारा माणूस आहे. पण घाटात फेल होऊन कसं चालायचं बाबा.
रोहित पण इकडे पन्हाळ्याला हॉस्टेलला होता. पन्हाळा 5 किलोमीटर. का जरी म्हैशीने ठोसा दिला आपल्याला. हे शब्द किल्ले पन्हाळा. बालकी बाजूला तरी हो. ओ भाई लंडन बस. असा उभा केलाय त्याला. दंड पर चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर खंडजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. वीर बाजी प्रभू. चला फायनली आपलं पन्हाळा दर्शन झालेलं आहे. इथूनच जवळ एक पावनखिंड पण आहे आणि इथूनच थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला एंट्रन्सला 4 दरवाजा लागेल. आपण थोडंसं खाली गेलं सर्व शिवाकाशीदांची समाधी आहे. हां आणि त्याच्यात थोडं खाली डोंगराखाली आपलं हे शिवाकाशी यांचं गाव आहे नेबापूर. त्यांनी आपल्याला शिवाजी महाराजांना सिद्धीजवळच्या वेड्यात सोडवताना छत्रपती शिवरायांची भूमिका केलेली. बरोबर. वेड्यातनं सोडवले. हां हां हां. आता पन्हाळ्याचा घाट सुरू झालाय. ये
रत्नागिरी 115 गणपती 142 ज्योतिबा सरळ गेलं की कोल्हापूर. चला हे मित्रांनो, तुम्हाला लेफ्ट साईडला पिलर दिसत आहेत. सर्व 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 कोल्हापूर रत्नागिरी हायवे. कराडच्या ब्रिजपेक्षा तरी नक्कीच फास्ट काम सुरू आहे. मे बी कराडचा ब्रिज चालू होणार नाही त्याच्या आधी रत्नागिरी हायवे चालू होईल. काळजातले हे